नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत नवरात्री स्पेशल उपवासाची थाळी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण पुरीसाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे। इथे मी 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे। पीठ छान असं बारीक दळलेलं असावं। पिठामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। छान असं आपण पीठ मळून घेऊया। आपला पिठाचा गोळा तयार आहे। आपण झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटे बाजूला ठेवूया। तोपर्यंत आपण खिरीची तयारी करूया। इथे मी ओला नारळ घेतलेला आहे, तो मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। छान असा नारळ बारीक झालेला आहे। आता आपण खीर बनवायला घेऊया। पातेल्यामध्ये मी 2 चमचे तूप घालून घेतलेला आहे। त्यामध्ये बारीक केलेला ओला नारळ घालून घ्यायचा आहे। ओल्या नारळाची खीर खूप छान लागते। एकदा या पद्धतीने नक्की करून बघा। आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा। छान असं तुपामध्ये ओलं नारळ परतून घ्यायचं आहे। छान असं परतून झालेलं आहे। यामध्ये दूध घालून घेऊया। छान एकत्रित करून मिक्स करून घेऊया। दुधाला छान उकळी आलेली आहे। इथे मी 5-6 काड्या केशरच्या घालत आहे। तुमच्याकडे उपवासाला केशर खात असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल। छान असं मिक्स करून घेऊया। गरजेनुसार साखर घालायची आहे। गोड कमी जास्त तुम्हाला आवडेल तशी साखर घालून घ्यायची आहे। आता आपण छान खीर शिजून घेऊया। आता यामध्ये सुकामेवा घालून घेऊया। छान असा बारीक केलेला सुकामेवा घातलेला आहे। 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे। छान असं मिक्स करून घेऊया। आपली खीर तयार आहे। आता आपण भाजी बनवायला घेऊया। इथे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, हिरवी मिरची बारीक वाटून घ्यायची आहे। छान असं आलं, हिरवी मिरची बारीक झालेली आहे। आता आपण भाजी बनवायला घेऊया। पॅनमध्ये 2-3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। त्यामध्ये बारीक केलेलं हिरवी मिरची, आलं घालून घ्यायचं आहे। आलं, हिरवी मिरचीमुळे भाजीला खूप छान टेस्ट येते। छान असं परतून घेऊया। आलं, हिरवी मिरची छान परतून झालेली आहे। यामध्ये आपण उकडलेले बटाटे घालून घेऊया। छान मिक्स करायचं आहे। चवीपुरतं मीठ घालून घेऊया। मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये बारीक केलेला दाण्याचा कूट घालायचा आहे। दाण्याचा कूट घातल्यावर छान मिक्स करायचं आहे। छान अशी आपली भाजी तयार आहे। आता आपण पुरी बनवायला घेऊया। मी पिठाचे छान असे गोळे तयार करून घेतलेले आहे। आता आपण पुरी लाटूया। राजगिऱ्याच्या कोरड्या पिठामध्ये बुडवून आपण पुरी लाटून घेऊया।
छान असं लाटून झालेलं आहे. तुम्ही एखाद्या वाटीच्या साहाय्याने किंवा झाकणाने पुरीला आकार देऊ शकता. याप्रमाणे आपली पुरी लाटून झालेली आहे. पुरी लाटताना राजगिऱ्याच्या कोरड्या पिठाचा वापर करायचा आहे. तुम्ही अशा देखील पुऱ्या ठेवू शकता किंवा वाटीने किंवा झाकणाने पुरीला आकार देऊ शकता. याप्रमाणे आपण बाकीच्या देखील पुऱ्या लाटून घेऊया. आपल्या सर्व पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. आता आपण तळायला घेऊया. कढईमध्ये तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण एक एक पुरी सोडून तळून घ्यायची आहे. छान अशी आपली पुरी फुगलेली आहे. आता आपण पलटून घेऊया. आपली पुरी तयार झालेली आहे. याप्रमाणे आपण बाकीच्या देखील पुऱ्या तळून घेऊया. छान अशा आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत. आता आपण खिरीमध्ये काही सुक्या मेव्याचे काप घालून घेऊया. सुंदर अशी आपली उपवासाची थाळी तयार आहे. उपवासाची थाळी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.